जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही पेसा पद भरती आहे, तर ती पेसा पद भरती संदर्भात बघा नवीन जी काही सूचनापत्र आणि नवीन यादी सध्या जाहीर झाली आहे। जे उमेदवार सध्या जिल्हा परिषद या ठिकाणी पालघर संदर्भात विचारणा करत होते की जे सध्या बघा समुपदेशनाच्या डेट देण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये भाषा आणि समाजशास्त्र संदर्भात जे काही शिक्षक आहे, तर त्या विषयाचे शिक्षकांना समुपदेशन जे आहे तर ते सध्या बघा कळवण्यात येईल अशा पद्धतीने मागचं ते पत्र होतं, तर ते पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आजच्या घडीला सध्या बघा महत्त्वाचं जे काही समुपदेशन संदर्भात जे काही पत्र आहे, तर ते पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं आहे आणि जी काही नवीन यादी आहे, तर ती नवीन यादी सध्या बघा उमेदवारांची इथं प्रसिद्ध झाली। तर सविस्तर आपण बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर संदर्भात या ठिकाणी 25/4/2025 ला हे प्रसिद्धीपत्रक सध्या बघा इथं प्रसिद्ध करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये सध्या जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती पदस्थापना देण्याकरिता समुपदेशन राबवण्याबाबत अशा पद्धतीने इथं बघा जी काही मजकूर आहे, तर तो मजकूर देण्यात आला आहे। तर हे पत्र सध्या मागे देखील इश्यू करण्यात आलं होतं, परंतु आताचं जे आहे तर ते सध्या बघा अपडेट असणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संदर्भ बरेचसे या ठिकाणी जे काही शासन निर्णय असेल, याद्या असेल, तर त्यांच्या इथं बघा देण्यात आलं आहे। तर सविस्तर आपण ह्याच्यामध्ये जी काही डेट आहे, तर ती डेट इथं बघा बघूया। तर ह्याच्यामध्ये बघा 15/4/2025 रोजी जिल्हा परिषद पालघरच्या संकेतस्थळावर समाजशास्त्र प्लस बघा भाषा समाजशास्त्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर यादीवर 17/4/2025 रोजीच्या या कार्यालयात प्राप्त झालेल्या हरकतीनुसार आवश्यक तो बदल करून सुधारित यादी प्रसिद्ध करण्या या ठिकाणी जे काही परिपत्रक आहे, तर ते सध्या प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे जी काही यादी आहे, तर ती यादी सध्या बघा इथं सुधारित जी यादी आहे, तर ती यादी सध्या इथं प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर ह्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही, तर ते सगळं व्यवस्थित बघा तुम्ही चेक करा आणि त्या उमेदवारांनी काय करायचं आहे की ह्या ठिकाणी बघा सदर यादीतील जे काही समाजशास्त्र भाषा समाजशास्त्र उमेदवारांची समाजशास्त्र विषयाकरिता समुपदेशन प्रक्रिया 30/4/2025 रोजी दुपारी 12 वाजता क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी बघा जे काही ठेवण्यात आलं आहे, आयोजित करण्यात आले आहे, तर त्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी वेळेत उपस्थित सध्या बघा राहायचं आहे। तर महत्त्वाचं या ठिकाणी जे समुपदेशन आहे, तर ते समुपदेशन संबंधित यादीमधील जे उमेदवार आहे, तर त्यांनी न चुकता सध्या बघा 30 तारखेला दुपारी 12 वाजता सध्या उपस्थित राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सध्या बघा सूचना ज्या देण्यात आल्या उमेदवारांना, तर त्याच्यामध्ये बघा पहिली सूचना जी आहे, तर कार्यालयामार्फत परिपत्रक प्रसिद्ध केलेल्या यादीतील पात्र उमेदवारांना जिल्हा परिषद पालघर अंतर्गत जे काही शाळा आहे समाजशास्त्र या ठिकाणी विषयाच्या पदवीधर या ठिकाणी पदाच्या रिक्त असलेल्या पदाच्या तुलनेत शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेप्रमाणे समुपदेशनाने नियुक्ती या ठिकाणी बघा तुम्हाला मिळणार आहे। तर पात्र जे काही यादीतील नाव समाविष्ट झाले म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळाली असं पात्र यादीतील जे काही उमेदवारांनी सध्या बघा समजू नये। त्या ठिकाणी ज्या काही समाजशास्त्र विषयाच्या रिक्त जागा असेल, तर त्याच्यानुसार सध्या त्या ठिकाणी तुम्हाला समुपदेशन होऊन जी काही पदस्थापना असेल, तर ती पदस्थापना सध्या बघा त्या ठिकाणी मिळणार आहे। तसंच बघा तुमचे जे काही कागदपत्र असेल, तर ते कागदपत्र या ठिकाणी 3 नंबरची जी काही सूचना आहे, तर त्याच्यामध्ये देण्यात आले की जे उमेदवार जिल्हा स्तरावर शाळा तालुका दिला जाईल अशा सर्व उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणी तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। त्यामुळे उमेदवारांनी तालुक्यात किंवा संबंधित शाळेवर हजर होताना आपली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हते संदर्भात सर्व मूळ कागदपत्र ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे। तर हे एक लक्षात असू द्या, कागदपत्र तुमचं तालुका स्तरावर सध्या बघा होणार आहे। तर ह्या ज्या सूचना आहेत, तर ह्या सूचना सध्या बघा इथं देण्यात आला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही मूळ कागदपत्र तपासणी करत असताना अर्जासोबत जी सादर केलेली कागदपत्र आहेत आणि मूळ कागदपत्रामध्ये तफावत जर आढळून आला, तर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी तात्काळ बघा रद्द करण्यात येईल। म्हणजे जो अर्ज होता आणि ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये तफावत त्या ठिकाणी बघा ह्या होता कामा नाही। जर त्या ठिकाणी तफावत आढळली, तर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत रद्द त्या ठिकाणी होऊ शकते। तर संपूर्ण जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार सध्या बघा उपस्थित राहण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे। आता जी यादी आहे, तर ही यादी तुम्ही बघू शकता। ही जी यादी आहे, तर ही यादी सध्या बघा रिवाईज झालेली यादी आहे। ह्याच्यामध्ये अनुक्रमांक असेल, उमेदवाराचं नाव, पात्रतेचा गट आहे बरोबर, तुम्ही 1 ते 5 साठी पात्र आहात का, 7 ते 8 साठी, त्यानंतर विषय असेल आणि तुम्हाला जे काही टेट परीक्षेमध्ये या ठिकाणी मिळालेले जे गुण असेल, तर ते गुण सध्या बघा इथं देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये 2017चे उमेदवार देखील आहे, 2022चे उमेदवार देखील आहे। तर ह्याच्यामध्ये
स्कोअरनुसार सध्या बघा जे काही उमेदवार आहे तर त्यांची इथं यादी देण्यात आली. जवळपास ह्या यादीमध्ये जे एकूण टोटल उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना सध्या बघा समुपदेशन संदर्भात इथं बोलवण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये 349 उमेदवार म्हणजे जवळपास 350 उमेदवारांना सध्या बघा इथं समुपदेशन जे आहे तर त्या संदर्भात बोलवण्यात आलं. आता सर्वांना सध्या बघा इथं काही उमेदवार 0 मार्काचे देखील आहे. इथं तुम्ही बघू शकता हे जे मार्क आहे 0 मार्क, तर ह्या उमेदवारांना देखील इथं बघा नियुक्ती मिळू शकते का, तर तसं अजिबात नाही. जे काही त्या ठिकाणी रिक्त असलेली ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या आधारावर तुमचे शैक्षणिक पात्रता, तुमचा टेट स्कोअर, तर ह्याच्यानुसार सध्या बघा त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे. तर इथं न चुकता तुम्ही जे समुपदेशन असेल डॉक्युमेंट संदर्भात किंवा इतर जे काही गोष्टी असेल तर त्या अनुषंगाने दिलेले जो काही डेट आहे, वेळ आहे, तर त्या वेळेवर सध्या बघा उपस्थित राहा. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या यादीमध्ये तुमचं जे नाव आहे तर ते नाव सध्या बघा चेक करून घ्या. नेमकं तुमचं किती नंबरवरती नाव आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी जो काही अंदाज असेल तर तो तुम्ही बांधू शकता. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही लेटेस्ट अपडेट होती, ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक ह्या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात. इतर जे काही जिल्हा असेल तर ते इतर जिल्ह्याच्या देखील याद्या अशाच पद्धतीने रिक्त पदं जर त्या ठिकाणी राहिली तर सध्या बघा दुसरी यादी प्रकाशित होईल. तर त्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्याची यादी तुम्हाला या ठिकाणी जी काही प्रक्रिया असेल त्या संदर्भात माहिती पाहिजे त्यांनी अवश्य कमेंट करा. तर त्यानुसार तुम्हाला पुढील प्रक्रियेसंदर्भात जे काही अपडेट असेल तर ती सध्या कळवण्यात येईल. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर हे संपूर्ण उमेदवारांनी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. तर सध्या उपस्थित राहा 30/4/2025 दुपारी 12 वाजता, बरोबर. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.